कोरोनाच्या भीतीचा गैरफायदा घेऊन विनयभंग करणाऱ्याला कराड न्यायालयाने सुनावली शिक्षा. तरुणीच्या सन्मानाला दिला न्याय. तुळशीसमोर दिवाबत्ती करणाऱ्या एका तरुण मुलीला गाठून कोरोनाचे निमित्त सांगत अश्लील कृत्य करणाऱ्या आणि तिच्या लज्जेला हात घालणाऱ्या नराधमाला कराड न्यायालयाने कडक शिक्षा सुनावली. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत पी कुलकर्णी यांनी आरोपीला विविध कलमान्वये 2 वर्ष कठोर कारावास आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावून अशा विकृत प्रवृत्तींना ठोस इशारा दिला आहे. विठ्ठल जयसिंग भिसे असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. 20 मार्च 2020 रोजी तळबिड येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे घोंशी येथे घडलेल्या या संतापजनक घटनेने परिसर हादरून गेला होता. पीडित तरुणी आपल्या घरासमोर तुळशीसमोर दिवाबत्ती करत असताना आरोपीने तोंडाला स्कार्फ बांधून तिचा पाठलाग केला. तुम्ही कराडमध्ये धंदा करायला जाता, त्यासाठी शिक्षण घेतले आहे का? अशा अत्यंत गलिच्छ आणि अपमानास्पद शब्दात तिचा अवमान करत त्याने अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे पीडितेच्या सन्मानावर गंभीर आघात झाला आणि समाजात संतापाची लाट उसळली. या प्रकरणात मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत पी कुलकर्णी यांनी अत्यंत बारकाईने सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि सरकारी बाजूचा युक्तिवाद विचारात घेत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने भारतीय दंड संहिता 354A अंतर्गत 1 वर्ष कठोर कारावास व 10,000 रुपये दंड, तसेच भारतीय दंड संहिता 509 अंतर्गत 2 वर्ष कठोर कारावास व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे आरोपीकडून वसूल करण्यात आलेली 20,000 रुपयाची दंडाची रक्कम संपूर्णपणे पीडित तरुणीला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश देत न्यायालयाने पीडितेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या खटल्यात सरकारी बाजूने मांडलेले पुरावे आणि साक्षीदारांची मांडणी प्रभावी ठरली. सरकारी वकील शीतल किरण अहिवळे भोसले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि ठोस युक्तिवाद करत न्यायालयासमोर भक्कम बाजू उभी केली. त्यांच्या सुसंगत मांडणीमुळे आरोपीविरुद्ध गुन्हा निर्विवादपणे सिद्ध झाला. या गुन्ह्याचा तपास तात्कालिक तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक S.M. पिसाळ यांनी काटेकोरपणे करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी सातत्याने पाठपुरावा करत पुरावे मजबूत केले. न्यायालयीन प्रक्रियेत कोर्ट परवी पोलीस उपनिरीक्षक अशोक मदने, पोलीस हवालदार रुपाली शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कारवेकर यांनीही महत्त्वाची भूमिका बजावत सरकारी बाजूला बळकटी दिली. एकूणच कराड न्यायालयाचा हा निर्णय महिलांच्या सन्मानाच्या रक्षणासाठी एक मजबूत आधारस्तंभ ठरला असून समाजासाठी विकृत प्रवृत्तीला हा कठोर इशारा आहे. अशा कृत्यांना आता कोणतीही माफी नाही, हा स्पष्ट संदेश या निकालातून देण्यात आला आहे. कराड न्यायालयाचा हा निकाल केवळ एका आरोपीपुरता मर्यादित नसून समाजातील विकृत प्रवृत्तीविरुद्ध दिलेला स्पष्ट आणि कठोर इशारा आहे. महिलांच्या सन्मानावर आघात करणाऱ्या कृत्यांना न्यायालयाने कोणतीही सौम्यता दाखवणार नाही, हे या निर्णयातून अधोरेखित झाले आहे. पुरावे, साक्षी आणि कायद्याचा सखोल विचार करून दिलेल्या या निकालाने न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. पीडितेला नुकसान भरपाई देण्याचे आदेश देत न्यायालयाने न्याय हा केवळ शिक्षा नसून दिलासा देण्याचाही मार्ग आहे, हे दाखवून दिले. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.